हॅलो हॅलो टॉस कोण सुपर किंग्स टॉस विन बॅटिंग घेतली आणि ते खरोखरच बरोबर आहे एस एस सुपर किंग्सला हा सामना जिंकावाच लागेल मोठ्या मार्जिनने जिंकावा लागेल आता पॉइंट टेबल जर बघत असाल तर शेवटच्या स्थानावर आहेत एस एस सुपर किंग आणि H&M ऑलमोस्ट क्वालिफाय झाली आहे ईशान पहिला चेंडू टाकेल बाद फलंदाज बाद दांडी गोल करण्यात यशस्वी ईशान आडुरेकर फुल बॉम्ब विष्णू स्मृती आपल्याला हा सामना जिंकून पहिल्या स्थानावर येण्यासाठी रन रेट ठेवावा लागेल नेट रन रेट वाईज 3 सामने आणि 4 सामन्यामध्ये 3 विजयी काय आहे ठरला काय त्या फायनल पारितोषिक होतंय ईशान साठी या षटकात 3 विकेट घेतल्या रोहिदास डोरलेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे ईशान आडुरेकर यांच्यासाठी ईशान उर्फ पोलार्ड मॅन फ्रॉम तुळसुंदे गोल्डन हँड फुल टॉस डिलिव्हरी फील्डिंग वेल फील्ड धाव काय मिळत नाहीये अनुज यांच्याकडून फिल्डिंग होते चांगल्या प्रकारची ईशान यांचा पुढचा चेंडू आता मात्र थोडासा बाहेर ऑफस्टिकच्या पण निर्धाव चेंडू जातोय एका धावेसाठी मात्र जातोय 22च्या स्वरूपात धाव संख्या होते प्रवीण सर वंडी इकडे कळव ना वंडी एक धाव एका धावेने खातं खोललं जात आहे अवांतरच्या स्वरूपामध्ये व्हॉट डिलिव्हरी नो बॉल पंचांचा इशारा येतोय नो बॉल अवांतर ईशान आडुरेकर प्राइज ऑन होत आहे या विकेट या षटकात जर 3 विकेट मिळवल्या 1 विकेट तर मिळवली अजून 2 विकेट मिळाले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे बोल्ड यार पण चांगली गोलंदाजी वेल बोल्ड ब्लॉक होल ते 3 स्टंप दिसत काही दुसरं एक्सपेरिमेंट करत नाहीये स्विंग नाहीये सीम फक्त सीमचा वापर आणि यॉर्क पूर्णपणे जखडून ठेवलं यावेळेला मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद श्रेयू बाद झालाय एस एस सुपर किंग्स दुसरा धक्का आता आजच्या सगळ्या सामन्यांमध्ये क्वालिफाय कोण करतोय एक संघ क्वालिफाय झालाय सुंदर मगाचा स्क्रीनशॉट मारलाय तो कुठे आहे रे कोणी मारला तो H&M आता फायदा जर विष्णू स्मृती विजय झाली तर नेट रन रेट मध्ये प्रथम क्रमांकावर कोणता संघ येईल दुसऱ्या क्रमांकावर कोणता संघ येईल कारण प्रथम क्रमांकासाठी एक गोल्डन चान्स आहे दोन विकेट तर मिळाले ईशान आडुरेकरला 1 रनआउट मिळालाय 2 धावा आणि 3 विकेट रोहिदास डोरलेकर यांच्याकडून प्राइज ऑन होतं 500 रुपयांचं 3 विकेट साठी पण 2 विकेट घेण्यात यशस्वी ठरला ईशान आडुरेकर यांच्याकडून तरी सुद्धा प्राइज त्यांनी ऑन केलेलं आहे ते दिलेलं आहे ईशान आडुरेकर यांच्यासाठी आताच्या विकेट साठी एका षटकामध्ये 2 धावा दिल्या 3 विकेट्स मिळाल्या 2 त्रिफळाची झालेत आजच्या रात्रीचं सर्वाधिक यशस्वी षटक ईशान आडुरेकर यांच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळालंय जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी प्राइज आलंय 500 रुपयांचं या ठिकाणी आपण नंतर ते घेऊन जायचंय रोहिदास डोरलेकर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक उमेश गोलंदाजी करण्यासाठी तयार फलंदाज अजमत कोण उमेश हे व्हेरिएशन आहे पहिला जो स्पीड गन येते पहिल्यांदा येते वंदे भारत
यानंतर आणली जाते कोकण कन्या, स्विंग होतोय. उमेश एक्सपिरियन्स बोलताय भाई, अनुभव पाठीशी, जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा अनुभव. अंडरआर्म क्रिकेट लहानपणापासून खेळत असतील तर 30 वर्षांचा अनुभव. यावेळेला मात्र स्लो डिलिव्हरी चौकारासाठी जाते 4 धावांसाठी. या ठिकाणी बेनिफिट हे आहे विष्णू स्मृतीला हा सामना जिंकावाच लागेल, पण चांगल्या रन रेटने जर जिंकले तर ते प्रथम क्रमांकावरती जातील, टॉप ऑफ द टेबल होऊ शकतात. पण ते डिपेंड होते सगळं ते नेट रन रेट वरती डिपेंड आहे. यावेळेला फलंदाज स्लो डिलिव्हरी लेग ब्रेक केलाय, फ्लाईट दिलीये. फलंदाज मात्र बॅकफुटला गेला, पंच करण्याचा प्रयत्न, आउटर एज लागून फलंदाज बाद. बॅटर इज इन पॅव्हेलियन. 6 फॉर लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेटच्या नुकसानवरती 6 धावा. एस सुपर किंग हा जो संघ आहे तो श्रावणी, चेतन लोकरे, सिंधू लहू हरजकर या 2 भगिनींकडून एस सुपर किंग्स या नावाने हा संघ यावेळेला आजच्या रात्रीला मात्र आम्हाला खूप निराश केले. नाव काय त्याचं? दीपराज. धावसंख्या 10, 4 गडी बाद 10. दीपराज खेळण्यासाठी तयार. लोकल बॉय दीपराज उर्फ सायमन. हो बॅकफुट डिफेन्सिव्ह ड्राईव्ह कसा खेळायचा तर दीपराज कडून शिका. सन्मान पण दिलाय, पण ते दिवस नाहीयेत मित्रा. दीपराज इट इज अ फास्टेस्ट. फ्लाईट दिली आहे पुन्हा एकदा. एक वन ऑफ द बेस्ट कॅच होऊ शकला असता. बरोबर. षटक संपलं जाते. 2 षटकांची समाप्ती. धाव संख्या होते 10. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. झेल झाला असता तर आजच्या रात्रीचे एक सुंदर झेल झाला असता. सुपर झेल, सुपर डुपर झेल. विष्णू स्मृतीला मानावा लागेल या संघाला. थोडासा डल वाटत असलेला, गोलंदाजीमध्ये डल वाटत असलेला हा संघ ज्या दिवशी ऑक्शन झालं तेव्हा अनेक वेळेला अशी चर्चा झाली की या संघामध्ये गोलंदाजांची कमी आहे. ईशान हा एकच मॅच विनर आहे, पण बघा एक्सपिरियन्सचा भरणा आहे यांच्यामध्ये. राकेश आडुरेकर हा एक एक्सपिरियन्स ऑलराऊंडर आणि उमेश आंबेडकर हा एक एक्सपिरियन्स. शेवटी ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. 40 पार केली तरी आपल्यातली रगत मधील खेळ मात्र गेलेला नाहीये. म्हणूनच क्रिकेट हे रक्तात भिनलेलं आहे. क्रिकेट हे नसानसात भिनलेलं आहे आणि हे खेळाडू आपल्याला दिसत आहेत. डायलॉग मारायची गरजच नाही. अनुज गेंदबाजी करने के लिए तैयार. कोणत्या पद्धतीची फलंदाजी आहे चालेल. 5 दिवस तुम्हाला दिले जातील मित्रा. नेक्स्ट डिलिव्हरी लेफ्ट आउट केला. वेल प्लेड, वेल प्लेड. कोण बॅटर कोण? अजमत भाई. टेस्ट नाहीये आपल्याला, 4 ओव्हर मिळणार आहेत. त्यामध्ये तुमचं स्किल दाखवायचंय. अजमत भाई पुराने दिनों की याद आ गई. अंडर बॉक्स के है खिलाड़ी. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. धाव काही मिळत नाहीये. 11 धावा. गुड शॉट भाई, गुड शॉट. एक धाव. दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात, सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात. आपण भूतकाळातून हे शिकायचंय की अंडरबॉक्सचा जमाना गेलाय, बॉक्स प्लेटचा जमाना गेलाय. इट इज द टाइम फॉर द स्टेप शॉट. इट इज द टाइम फॉर द पंच शॉट. अंडरआर्म क्रिकेट आहे ते पण व्ही मध्ये खेळावं लागेल आपल्याला. 90 डिग्री प्लस 90 डिग्री खेळावं लागेल. सन्मान दिलाय. वेळ मारून देण्याची ही फलंदाजी, कारण ऑल आउट होण्याचा खतरा पण आहे त्या संघावरती. विष्णू स्मृतीकडून मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. 1 चेंडू शिल्लक. धावा झाल्यात त्या फक्त 13. अनुज यांच्याकडून पुन्हा एकदा एक्सपेरिमेंट. 14. ना 13 ना मेरा येले. 1 रन मेरी तरफ से. आता मात्र शॉट पाहायला मिळाला, परंतु हा फॉरवर्ड डिफेन्सिव्ह शॉट एका धावेसाठी जाईल का? पण नाही. स्ट्रेट टू द फिल्डर. षटक संपलं जातंय. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकानंतर धावसंख्या होते 14 फॉर लॉस ऑफ
4 विकेट्स. खेळवायची का ती? खेळवायलाच लागेल. काय अर्थच नाही त्या मॅचला. आम्ही जातो मग. SR11 वर्सेस CCRC. चला टॉस साठी यायचं एक औपचारिक सामना होईल तुमच्यामध्ये. यावेळेला राकेश यांच्याकडून वेल फील्ड. बॉलरचं नाव काय ते? फिल्डरचं नाव काय ते माहित आहे? राकेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. अनेक वर्षानंतर त्यांच्या हातामध्ये चेंडू वाहतोय, पण आजचा राईट त्याने आजची रात्र त्यांनी गाजवली. एक्सपिरियन्स बोलताय, अनुभव बोलताय, अनुभव कसब पणाला लावतायत. बघा 2 खेळाडू हे राकेश आणि उमेश संघ चालवताना दिसत आहेत या ठिकाणी. ईशान आडिवरेकर हा एक नौखा उदयोन्मुख आणि आत्ताचा फुल फॉर्म स्टार प्लेयर. त्यांच्या सोबत हे एक्सपिरियन्स आणि नवीन खेळाडू यांचा भरणा असलेला विष्णू स्मृती. लेगस्टिकच्या बाहेर वाईड बॉल. 15 धावसंख्या, 16 धावसंख्या. आता मात्र फ्लाईट दिला आणि त्यामध्ये फसलाय. फलंदाज बाद होतोय. काय सायमनचं नाव काय ते? दीपराज बाद होतोय. दीपराज बाद. धावसंख्या आहे 15. 16 सॉरी. 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी संधी आहे ईशानच्या टीमला नंबर 1 पोझिशनला पोहोचवण्यासाठी. चांगल्या रन रेटने जिंकणे गरजेचं आहे. बोल्ड त्रिपळाचीत झालाय. फुल टॉस डिलिव्हरी त्रिपळाचीत. फलंदाज बाद. चांगल्या रन रेटने जिंकणे गरजेचं आहे. आणि एकदा का विष्णू स्मृती जिंकली की बाकीचे 3 टीम ऑटोमॅटिकली या स्पर्धेतून बाहेर होतील. हा जो सामना आहे SR11 वर्सेस CCRC, ऑटोमॅटिकली दोन्ही संघ बाहेर होतील. हा औपचारिक सामना असेल. नाणेफेकीसाठी यायचंय कॅप्टनने. नाणेफेकीसाठी या. 1 चेंडू शिल्लक आहे. प्लीज दोन्ही कॅप्टनने नाणेफेकीसाठी या. या सामन्याच्या ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. SR11 वर्सेस CCRC. हा ते खेळायची गरजच काय? खेळायची गरजच काय आहे? तो सामना जागरण करणं आराम करतो. जागरण करायची गरज नाही. SR11 वर्सेस CCRC. दोन्ही कॅप्टननी या, मग डिसिजन घेऊ आपण. फक्त कॅप्टननी या इथे. औपचारिकता पूर्ण करू नाणेफेकीची. कॅप्टननी फक्त या. फक्त औपचारिकता पूर्ण करू. स्पर्धा आहे, प्रीमियर लीग आहे म्हणून. सामना खेळवायचा की नाही ते नंतर बघू आपण, पण आधी औपचारिकता पूर्ण करूया. कारण विष्णू स्मृतीला पहिल्या नंबरवर येण्यासाठी जास्तीत जास्त रन रेट ठेवणे गरजेचं आहे. धावसंख्या 16, 17 धावांचं टार्गेट आहे. 1 नंबरला सध्या तरी पॉइंट टेबलला आहेत ते H&M. सेकंड नंबरला एक विष्णू स्मृती. पण हा सामना जर विष्णू स्मृतीने जिंकला तर मात्र दोन्ही संघाचे समान गुण होतील. नेट रन रेट वरती प्रथम क्रमांकाचा टेबल टॉपर राहील कोणता संघ येणारा काळ ठरवेल. येणारे 17 धावा किती लवकरात लवकर होतात त्यावर ते अवलंबून आहे. बेनिफिट हे आहे की परवाच्या दिवशी टेबल टॉपरला एक क्वालिफायर सामना खेळवला जाईल. एलिमिनेटर ना? प्ले ऑफ पद्धतीने. IPLच्या धर्तीवरती प्ले ऑफ पद्धतीने फर्स्ट क्वालिफायर आणि त्यानंतर एलिमिनेटर होईल सेकंड वर्सेस सेकंड मध्ये. त्यानंतर सेकंड क्वालिफायर होईल. पहिल्या क्वालिफायर मधील पराभूत संघ. त्यामुळे 2 चान्स मिळणार आहेत. पहिला संघ जो येईल 1 नंबरला त्याला 2 चान्स मिळणार आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यात. 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र हा चेंडू जातोय वनडे साठी. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावा. कमीत कमी चेंडू मध्ये विष्णू स्मृती जिंकणे गरजेचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा 1 धाव. 2 चेंडू 4 धावा. किती चेंडू मध्ये करतायत, काय कॅल्क्युलेशन होईल या सामन्यानंतर आपल्याला कळेल. नेट रन रेटच्या आधारे आपण हे ठरवू शकतो की पहिल्या नंबरवरती कोणता संघ आलाय. लेग स्टिकच्या बाहेर नो बॉल, वाईड बॉल सगळंच आहे आणि एक्स्ट्रा 2 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6, 6 पुन्हा लॉस. ईशान खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा 2 धावा. 8. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा. नेट रन रेट वरती खूप परिणाम होऊ शकतो. या चेंडूवरती काय होतंय बघूया. 8 धावांची अजूनही गरज आहे. 9 धावांची. पुन्हा एकदा वाईड बॉल.
अवांतरच्या 2 धावा, धावसंख्या होते ती 10. येस, आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात हा सामना संपेल का? चौकार त्यामध्ये येतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 वरती पोहोचवली जाते. आमचे स्कोरर आणि सर सौरभ दादा मयेकर यांचं काम आता बाकी आहे. रन रेट, नेट रन रेटच्या आधारे कळेल आपल्याला की कोण क्वालिफाय फर्स्ट नंबरला झालाय. 2 धावा मिळतात, इक्वल झाले, 1 धावेची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ फक्त संपलाय. 3 चेंडू मध्ये 16 धावा झाल्यात. बघा, मॅच मध्ये कुठल्याही पद्धतीने रंगत असते. दरम्यान या चौकार धावसंख्या इथे 4 ने वाढते. सर लक्षात ठेवा, ही धावसंख्या 4 ने वाढली आहे. संघाची धावसंख्या झाली 20. कॅल्क्युलेशन मध्ये येईल 20 धावा. ईशान मॅन ऑफ द मॅच येईल. नेट रन रेट मध्ये फायदा होईल का? कारण 17 धावा धरल्या जाणार नाहीत, 20 धावा धरल्या जातील. 4 चेंडू मध्ये 20 धावा. ईशान यांच्यासाठी 2 प्राइज आले. 500 रुपयांचं जे मगाचं प्राइज आहे, तसंच मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घ्यायचा आहे ईशान यांच्याकडून. या ठिकाणी CCRC आणि SR11 कॉम्प्रोमाइज करतात का मंडळाने कळवायचंय आपल्याला. कारण आजच्या रात्रीसाठी इथे स्पर्धा थांबवता येईल, कारण फक्त औपचारिकता बाकी आहे. लगेचच आपल्याला कळेल, युट्यूबच्या स्क्रीन वरती येईल, आपल्या मोबाईल वरती की काय नेट रन रेट आहे. H&M 3-4 सामने, 3 विजयी, 1 लॉस, 1 पराभूत, 6 पॉइंट झालेत. तसेच विष्णू स्मृती 4 सामने, 3 विजयी, 1 पराभूत, 6 पॉइंट झालेत. फक्त नेट